नर्मदे हर. मेहंदीपुरा येथील राधाकृष्ण आश्रमातून निघून हे इथं ताराण्या गाव आहे. एक 6 किलोमीटर अंतरावर आलो आणि इथे ही नदी पार करावी लागते. तसा पूलही आहे पण पुलावरचा रस्ता दुरून आहे, लॉंग कट आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही नदीतून जा आणि इथून पुढे तुम्हाला सीतामाता आश्रम लागेल. तर त्यासाठी असं नदीपात्र आहे, विशाल नदीपात्र आहे. विश्वनाथजी माझ्या पाठीमागून येत आहेत. MP ची परिक्रमा असे. स्वच्छ पाणी आहे नदीचं, अगदी स्वच्छ. नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर. काल सलाईन लागली होती तर बरेच लोकांचे फोन येत आहेत. काही लोक प्रयत्न करत आहेत फोन करून तब्येतीची विचारपूस करावी, पण तशी तब्येत आता चांगली, ठीक आहे. खाण्यापिण्यामध्ये फूड पॉइजनिंग झालं. गजानन जी को फोटो बता देना. हाँ गजानन जी भी देख लेंगे. हाँ गजानन जी भी देख रहे, साथ सोबत परिक्रमा. हाँ देख लेंगे, और जहाँ अपलोड करेंगे वहाँ देख लेंगे. दंडक धुतला नाही सकाळी, आता ओला झाला. तर तब्येत तशी चांगली आहे, काळजी करण्यासारखा काही प्रकार नाही. आणि मैया सगळं व्यवस्थित करते, तिच्यावर विश्वास पाहिजे. काल ट्रीटमेंट घेतली, डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे सलाईन देऊन ठीक करण्याचा प्रयत्न केला. आणि शरीरातली कमजोरी तशी नाही आता, त्यामुळंच तर चालतो आहे. आणि थोडा त्रास आहे लॅट्रिनचा, तो होईल हळूहळू कमी. कारण पोटामध्ये अन्न गेल्याशिवाय पोटा व्यवस्थित होत नाही. आणि जेवढं खायची इच्छा होते तेवढंच खाल्लं जातं, जास्त खाता येत नाही, बळं खाता येत नाही, लगेच मळमळ होते. आणि थांबणं हा यात्रेकरूचा गुण नाही. यात्रेकरू परिक्रमा अशी कधीच थांबत नाही. त्यामुळे म्हटलं थोडं थोडं का असे ना आपण परिक्रमा आरंभ करू, चालत राहू, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. नर्मदे माता गंगे हा. आणि सोबत सद्गुरू श्रीधर महाराज आहेत, गुरुवर्य रामभाऊजी महाराज आहेत, त्यांच्या पादुका, त्यांच्या प्रतिमा माझ्यासोबत आहेत. त्यामुळं अडचणीचा काही राहत नाही. नर्मदे हर. विश्वनाथ जी, हाँ वहाँ पर कपड़े धो लेंगे उधर. बिल्कुल. हाँ पार करके. नर्मदे हर. नर्मदे हर. 3 वाजले आता. कशी काय तब्येत आता? काहीच ठीक नाही आहे. नाही. आता वडिलांनी हे सुचवलं आहे की गुलाबजामुन खा. आणि असं आहे, पहिला गुरु आई हां आणि पहिला डॉक्टर बाप असतो. अच्छा. हां आता तेच करायचं. मी कोणा डॉक्टरकडे जाणार नाही. वडिलांनी सांगितलं तू हे कर, म्हटलं ठीक आहे हेच करू. नर्मदे हर. हे आहे पिपरी गाव आणि इथे या आश्रमामध्ये विश्राम केला. बघू आता जोडीदार काय म्हणतात. नवीन जोडीदार आहे, त्यांच्या हिशोबाने करू. नर्मदे हर. असं भवन आहे, इथे राहण्याची व्यवस्था आहे. नर्मदे हर. पिपरी येथून निघून रतनपूरच्या दिशेने येत असताना इथे सीतावन नावाचं एक क्षेत्र मिळालं. इथे सीतामाता आणि लौकिक जन्मस्थळ असं सांगण्यात येतं आहे. तसं हा वाल्मिकी ऋषींचा आश्रम असायला पाहिजे, कारण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्येच सीतामातेचा गर्भकाळ गेला होता आणि तिथेच लवकुशांचा जन्म झाला. तसे बरेच पौराणिक इथे शिलालेख आहेत. यज्ञकुंड आहे इथे, लवकुशाचं तुला आहे. अजमेर रोड, माकोरोटा, कच्च्यावली हनुमान, जयपूर असं मंदिर आहे. आणि या ठिकाणी दै सुत सुंदर सीता जाय लवकुश वेद पुराण गाय, अशा प्रकारे इथे वाघसिंह ठेवले आहेत. आतमध्ये सुद्धा वाघ आहे. आणि राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि लवकुश आणि एका कडेला हनुमान, असा भला मोठा राम परिवार दरबार आहे इथे. नर्मदे
तो अपन को इतना परेशान नहीं होना पड़ेगा और ये दिन ही होएगा तो फिर करना ही है फिर। नर्मदे हर इथे सीतावनच्या खालीच पाठीमागे मुख्य जन्मस्थली आहे. हे नर्मदा माईची धारा आलेली आहे अशी आणि इथे हा जन्मस्थळीचा भाग आहे. सुंदर खाली कुंड आहे. नर्मदे अशा प्रकारे माईची धारा इथे असल्यामुळे ही ओलांडता येणार नाही. पण वर पहाडामध्ये दर्शनाचं ठिकाण आहे इथं लवकुशाचा जन्म झाला असं सांगण्यात येतं. ही वाल्मिक ऋषींची कुटी आहे. नर्मदे हर.